तुझ्या वागण्याचा सर्वाधिक त्रास जानकी आणि आत्याबाईला झालाय। मी कोण तुला माफ करणार? माफी मागायची असली तर ह्यांची माग। प्लीज मला धाकटी बहीण समजून माफ कर। नाही अहिल्याताई, माफी मागूच नका तुम्ही, कारण मी तुम्हाला कायमच माफच करत आली। यापुढे हा कुठला प्रश्नच येणार नाही, कारण यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नसेल। बाहेर चल, सगळ्यांसमोर तुझ्या प्रश्नांची उत्तर देतो। प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स आणि तुझं मारुतरावांबरोबर जे ॲग्रीमेंट झालं होतं त्याची सुद्धा ही ओरिजिनल कॉपी आहे। आता काय करू याचं? अहिल्या, तुझं असं म्हणणं होतं ना की या घरात तुझ्यावर खूप अन्याय झालाय। या घरातली मोठी सून म्हणून तुला सगळे अधिकार हवे होते, सत्ता गाजवायची होती। आजपासून हे सगळे अधिकार तुला देतो, तर हे अख्खं घर तुझ्या नावावर करून देतो। आणि नुसतं हे घरच नाही, तर तिजोरीतले सगळे दागदागिने आणि सगळे पैसेही तुझेच आहेत। जानकी, संपत्ती, पैसा, मालमत्ता हे सगळं जर माणसाला माणसापासून तोडणार असेल तर काय उपयोग आहे त्याचा? आपलं घर एकसंध आहे, त्या घरातल्या माणसांमधल्या आपुलकीमुळे असं मला आतापर्यंत वाटत होतं, पण त्यामागे पैशाचं, संपत्तीचं कारण आहे हे आज मला कळलं। अहिल्या, आता तू तुझं आयुष्य सुखाने या बंगल्यात घालव वामन सोबत। आम्ही कधीही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही। आम्हाला नाही, तिला एकटीला। कारण तू इथून गेल्यानंतर मी सुद्धा तुझ्या बरोबर रमावतीलाच येऊन राहील। आणि अहिल्या, तुझ्या बरोबर आता मला एका छताखाली राहता येईल असं खरंच वाटत नाही। मी कायमच दादा बरोबर होतो, दादा बरोबरच राहणार। घाबरू नकोस, मी आपणहून तुला घटस्फोट देणार नाही, पण मी तुझ्या बरोबरही राहणार नाही। आपण सगळेच जाऊ रमावतीला। अहिल्या, आता तुला सगळं मिळालंय, माणसं गमावून बसलीस आपली। आता एकटी राहा इथे। मी राजकारणातून निवृत्ती घेतली, मी रमावतीला निघालोय, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही सुद्धा तुमची दिशा बदलावी। नाही साहेब, मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत। खरंच वाकणीस, तुम्ही सक्रिय राजकारणात राहावं असं मला खूप मनापासून वाटतंय। तुम्हाला खूप मोठं झालेलं पाहायचंय मला वाकणीस, तरच मला समाधान मिळेल। रमावतीची पुढची निवडणूक तुम्ही स्वतंत्रपणे लढवा, कुठल्याही पक्षाच्या नादाला न लागता। आणि माझी खात्री आहे तुम्ही निवडून याल, नक्की याल। त्यासाठी मी जे करावं लागेल ते सगळं करेन। मी कायमच दादा बरोबर होतो, दादा बरोबरच राहणार। आणि अहिल्या, तुझ्या बरोबर आता मला एका छताखाली राहता येईल असं खरंच वाटत। आता तुला सगळं मिळालंय, माणसं गमावून बसलीस आपली। आता एकटी राहा इथे। आजपर्यंत खूप संकट आली आणि वेळोवेळी मी तुझी मदत मागितली, आणि कायम तू तुझा आशीर्वाद दिलायस। तुझ्यामुळे आज मला सगळं मिळालंय। सोन्यासारखी माणसं मिळाली, माझी मुलगी माऊ मिळाली। खरोखरच एका नवीन आयुष्याची सुरुवात करतोय आम्ही। याही पुढे तुझा आशीर्वाद असाच राहू दे। अहिल्याने जरी आपली माफी मागितली असली, ती सुधारली आहे असं आपल्याला वाटत असलं तरी ती अहिल्या कधी डोकं वर काढेल सांगता येत नाही। ते म्हणूनच मला वाटतं की हा विषय आपण थांबवूया आणि निघूया आता। वास्तू कायम तथास्तु म्हणत असते ना, तसं असेल तर आज या वास्तुदेवतेला मी एकच मागणं मागते। घरात सगळ्यांसाठी कष्ट करणाऱ्या, झिजणाऱ्या, घरातल्या माणसांवर प्रेम करणाऱ्या बाईच्या पदरात कायम सुख दे।
तिच्या कष्टांना, प्रेमाला फळ मिळू देत.